नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपण सिरीज सुरू केली होती TCS आणि IBPS या लेवलचे प्रश्न कशा स्वरूपातील असतात आणि समोर येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत कोणत्या सरळ सेवा भरतीच्या अंतर्गत जितक्याही डिपार्टमेंटच्या किंवा जितक्याही विभागाच्या परीक्षा आहेत, त्या परीक्षा ज्या आता होणार आहेत त्या कोणत्या कंपनी घेणार आहेत, तर त्या घेणार आहेत TCS आणि IBPS. हे तर तुमच्या सर्वांना आता माहिती झालेलंच असेल आणि हे सुद्धा तुम्हाला माहिती असेलच की खूप विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ तयार होत आहे. गोंधळ कसला की TCS आणि IBPS जर परीक्षा घेण्यात येत असतील तर ते त्याची पातळी किंवा त्याची लेवल एक कठीण लेवल असेल असा विचार त्यांचा आहे. बट असा गैरविचार न करता थोडा जर आपल्या स्टडीला जर एक्सटेंड केला तर TCS आणि IBPS लेवलच्या परीक्षा सुद्धा सहज क्रॅक करता येतील. राईट. टार्गेट तर आपलं हेच असायला पाहिजे की एक सरकारी नोकरी. लक्षात घ्या मित्रांनो की 1.5 लाखाच्या जवळपास 1,45,000 जागा वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधल्या या डिसेंबरच्या आतमध्ये त्यांच्या भरत्या होणार आहेत. रोज तुम्ही बघताय, रोज काही ना काही नोटिफिकेशन येतच आहे. पशुसंवर्धनालय, पुन्हा तलाठीचं कालच नुकताच आलेलं आहे, पुन्हा इतरही भरपूर सारे नोटिफिकेशन्स किंवा त्यांचे GR किंवा त्यांच्या परीक्षेचा डेट सहित त्यांचे सर्व ड्राफ्ट वगैरे आलेले आहेत. तर टार्गेट तर हाच ठेवायचा आहे, कुठल्या तरी एका डिपार्टमेंटमध्ये एक अधिकारी व्हायचं. आणि जर ते अधिकारी व्हायचं असेल तर समोर येणाऱ्या परीक्षांना तुम्हाला क्रॅक करता आला पाहिजे. आणि हा मी जो विषय शिकवतोय तो गणित आणि बुद्धिमत्ता हा थेरॉटिकल सब्जेक्ट नाहीये की पाठांतर करून तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. हा तुमचा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. प्रॅक्टिकल मीन्स तुम्हाला जे कॅल्क्युलेशन्स किंवा जे शॉर्टकट्स या टॉपिकमध्ये असतात ते तुम्हाला वापर करता आले पाहिजे. ठीक. त्यासाठी आपण सिरीज सुरू केली होती की TCS आणि IBPS हे कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. तर मागे जे झालेले यांच्या पूर्वीचे जे पेपर्स आहेत जे TCS आणि IBPS ने कंडक्ट केलेले आहेत त्यामधून काही सिलेक्टेड प्रश्न काढले आहेत आणि 60 प्रश्नाचा एक बंच आपण तयार केला होता. 60 प्रश्नाचा बंच. त्यामध्ये पार्ट 1 मध्ये पहिले 20 क्वेश्चन्स घेतले, पार्ट 2 मध्ये समोरचे 20 म्हणजे 40 प्रश्न घेतले. आता बघणे आपल्याला पार्ट 3 आणि फायनल पार्ट समोरचे 20 क्वेश्चन बघणे, ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड तर प्रश्न असतीलच, ॲज वेल ॲज बुद्धिमत्ताशी रिलेटेड सुद्धा प्रश्न IBPS आणि TCS हे कशा पद्धतीने विचारण्यात आलेले आहे त्याच्यापूर्वी याची थोडीफार आपल्याला माहिती बघणे आहे. चला येऊया आपण प्रश्नांवर येऊया की समोरचे आपल्याला शेवटचे 20 प्रश्न सॉल्व्ह करणे. 20 प्रश्न सॉल्व्ह. कदाचित 40 पर्यंत आपण प्रश्न सॉल्व्ह केले होते मागच्या लेक्चरमध्ये. आता समोरचे प्रश्न. चला क्वेश्चन नंबर 41 पासून सुरू करू आणि हा जो 60 प्रश्नांचा हा जो बंच आहे याला आज संपवून घेऊया आपण. आणि हे संपल्यानंतर पुन्हा काही प्रश्न घेऊन येईल बरं का. रोज किंवा तुम्हाला असे सायमल्टेनियसली IBPS आणि TCS याच्याशी रिलेटेड प्रश्न रोज युट्यूबवर तुम्हाला कुठे ना कुठे माझ्या लेक्चरमध्ये सापडतीलच. तर या आपण समोरचे प्रश्न डील करूया. चला क्वेश्चन नंबर 41 बघा. क्वेश्चन नंबर 41 की 3 मित्रांच्या पगाराचे प्रमाण 2:3:5 आहे. रेशो मध्ये दिलेलं आहे त्यांच्या पगाराचे प्रमाण आहे. त्यांच्या पगारामध्ये क्रमशः 15%, 10% आणि 20% वाढ करण्यात येत असेल तर त्यांच्या नवीन पगाराचे प्रमाण काढायचे. लक्षात घ्या, हा खूप मोस्ट फ्रिक्वेंटली कॉमनचा असा प्रश्न आहे रेशो अँड प्रपोर्शनचा, जो वारंवार या टाईपमध्ये तुम्हाला मिळेलच. तर या प्रश्नांना शॉर्टकट स्वरूपात कसं सॉल्व्ह करायचं. खूप विद्यार्थी असतात ज्यांना हा जो रेशो आहे 2x, 3x आणि 5x यानुसार करतात, किचकटपणा तयार होतो. कदाचित शेवटी उत्तरही येतं बरोबर पण वेळ खूप जास्त जातो. जर रेशोमध्ये प्रश्न असेल आणि त्याच्यामध्ये पर्सेंटेज नुसार जर वाढ किंवा घट होत असेल तर हा जो रेशो आहे 2:3:5 याला 100च्या मल्टिपल मध्ये कन्वर्ट करा. कशामध्ये? 100च्या मल्टिपल मध्ये. मीन्स प्रत्येकाला 2 शून्य जोडा किंवा 100 ने गुणाकार करा. तर हा पहिला 2 जो आहे तो 200, दुसरा जो 3 दिसतोय तो होतोय 300 आणि तिसरा जो 5 दिसतोय तो होत आहे 500.
याला काय करणे आहे, 100च्या मल्टिपल मध्ये कन्वर्ट करून घेणे आहे. प्रश्नाचे उत्तर अगदी साधा आणि सोपं, बिलकुल अचूक तयार होईल, काहीच फरक पडणार नाही. आता यामध्ये क्रमश 15% याच्यावर, 10% याच्यावर आणि 20% याच्यावर वाढ करण्यात येते. तर चला इथूनच कॅल्क्युलेट करू. या 200चा 1% 2, 2 गुणिला 15, 2 गुणिला 15 म्हणजे याच्यामध्ये 30 ने वाढ होईल, हा होईल 230, राईट. याच्यामध्ये 10%, 300चा 1% 3, 3 गुणिला 10 म्हणजे 3 गुणिला 10 30, हा 30 ने वाढ होईल, हा होईल 330. 500चे 20%, 500चा 1% 5, 5 गुणिला 20 म्हणजे 100 ने याच्यात वाढ होईल, हा होईल 500 अधिक 100 600. काय केलंय आपण, जसं प्रश्नामध्ये सांगितलंय की 10%, 15% आणि 20% वाढ होईल, तर त्या जे 100च्या मल्टिपल मध्ये आपण रेशोला कन्वर्ट केलंय त्याच्यामध्ये 1% वाढ दाखवली आहे. आता नवीन पगार काय तयार होईल, तर नवीन पगार तयार झालाय 230, 330 आणि 600 या रेशोमध्ये. त्यांचा नवीन, हा जो नवीन पगाराचे प्रमाण जो विचारलाय तो या रेशोमध्ये तयार होईल. आणि या तिन्ही संख्यांमध्ये जर भाग जात असेल तर भाग देऊया आणि क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह करूया. बघा 0 0 0 तिघांचा कटलाय, शिल्लक काय राहिलाय बघा 23:2 33:60. आता यांच्यामध्ये भाग देता येणार नाही, तर 23 33 60 असं कुठे मिळतं का, तर मिळतोय तुम्हाला ऑप्शन नंबर सी ला. सहज ड्रॉ होता हा प्रश्न, माहिती असायला पाहिजे की अशा पद्धतीने करावा लागतो. एक्स घेऊनही उत्तर त्याचं तेच तयार होतं, पण खूप लांबलचक तयार होईल. त्याला इतका वेळ न गमावता तुम्हाला या रेशोला 100च्या मल्टिपल मध्ये कन्वर्ट करणे आहे आणि 1%च्या थ्रू किती पर्सेंट वाढ होत आहेत. 1% 200च्या 2, त्याच्यामध्ये 15%, 2 गुणिला 15 30 ने वाढ होईल, 300च्या 1% 3, 3 गुणिला 10 30 ने वाढ होईल, 500च्या 1% 5, 5 गुणिला 20 तो 100 ने वाढ होईल. ती वाढ दाखवा, नवीन रेशो तयार होत आहे आणि त्याला फायनलाइज करा. तुमच्या ऑप्शन मध्ये कुठेतरी एक ऑप्शन दिलेलंच असेल, ते तुम्हाला डेफिनेटली मिळेल. तो मिळतोय तुम्हाला 23:33:60 ऑप्शन नंबर सी, राईट. तर छोटे छोटे ट्रिक्स किंवा या ज्या क्लुप्त्या आहेत ह्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता एखाद्या परीक्षेला फेस करत असाल तर. ट्रॅडिशनल मेथडने जरी उत्तर येत असेल तरी वेळ मात्र खूप जास्त लागेल, तितका वेळ तुमच्याकडे या परीक्षांसाठी नसतो, राईट. चला क्वेश्चन नंबर 42 वर येऊया. क्वेश्चन नंबर 42, विशाल आणि शेखर यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 14 आणि 17, 14:17, राईट. 6 वर्षानंतर, कंडिशन लक्षात घ्या, 6 वर्षानंतरची कंडिशन आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर होतं 17 आणि 20, 1720. तर प्रश्न फोकस करा, कोणाचं वय विचारलंय, तर शेखरचे वय विचारलंय आणि शेखरचे आजचे वय विचारलंय. तर हे सुद्धा एकदम सोपे आणि एकदम छोटेसे क्वेश्चन असतात, इन्स्टंट सॉल्व्ह होतात. कुणाचं विचारलंय तुम्हाला, विशाल आणि शेखर पैकी शेखरचं वय विचारलंय. तर शेखरच्या आजच्या वयाचे गुणोत्तर बघा, शेखरच्या आजच्या वयाचा शेअर, शेखरच्या आजच्या वयाचा शेअर. पहिला तर हा विशालचा असेल, कारण पहिला नाव विशालचं आहे, दुसरा हा शेखरचा असेल. तर 17 हा काय मिळतोय तुम्हाला, 17 मिळतोय कुणाचा, शेखरच्या आजच्या वयाचा शेअर मिळतोय 17. शेखरच्या आजच्या वयाचा शेअर जर 17 असेल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर या 17 ने भाग जाणारी संख्या असायला पाहिजे. लक्षात घ्या, इन्स्टंट उत्तर काढायचं आहे. तर शेखरचा शेअर आहे 17, म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर 17 ने भाग जाणारी संख्याच असेल, त्याच्याशिवाय दुसरी तयार होणार नाही. आता ऑप्शन मध्ये व्हेरीफाय करा की 17 ने भाग जाणारी संख्या कुठे मिळतोय. तर इथे बघा 17 ने यामध्ये भाग जातोय ऑप्शन नंबर ए ला, 17 ने या ऑप्शन नंबर बी ला पण भाग जातोय, 17 ने या ऑप्शन नंबर सी ला पण भाग जातोय, बट 17 ने ऑप्शन नंबर डी ला भाग जात नाही. त्याला हाकलून द्या, कारण 28 हे उत्तर होऊ शकत नाही. 28 उत्तर होऊ शकत नाही. तुमचं उत्तर येईल 17 ने भाग जाणारी संख्या. आता इथे जर डाऊट तयार झाला असेल की 17 ने 3 संख्यांमध्ये भाग जातो, या 3 पैकी नेमकं उत्तर कोणतं, तर आता कंडिशन बघा, कंडिशन काय बोलतंय, 6 वर्षानंतर. त्याचे हे जे आजचं वय असेल ना, या 3 पैकी कुठलं तरी एक असेल, 3 पैकी कुठलं तरी एक आजचं वय. 6 वर्षानंतर समजा त्याचं हे 17 असेल तर 6 वर्ष याच्यामध्ये ऍड करा, 17 अधिक 6 झालाय 23, याच्यामध्ये 6 वर्ष ऍड करा, 51 आणि 6 झालाय 57, 6 वर्ष याच्यामध्ये ऍड करा, 34 आणि 6 झालाय 40. 6 वर्षानंतर बोलताय, नंतर म्हणून बेरीज केली आहे. 6 वर्षापूर्वी असतं तर त्याच्यामधून मायनस केलं असतं.
आता 6 वर्षानंतर ऍक्च्युली होतं काय की 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होते 17-20. किती होत आहे? 17-20. पहिला शेअर शेखरचा असेल 17चा आणि दुसरा शेअर हा 20 असेल. म्हणजे 6 वर्षानंतर शेखरचा शेअर किती असायला पाहिजे? 20. याचा अर्थ असा की 6 वर्षानंतर 20 ने भाग जायला पाहिजे. आता बघा 6 वर्षानंतर हा होतोय 23, याच्यामध्ये 20 ने भाग जात नाही. 6 वर्षानंतर हा होत आहे 57, याच्यामध्ये 20 ने भाग जात नाही. 6 वर्षानंतर हा होत आहे 40, याच्यामध्ये भाग जातोय. म्हणजे हा 6 वर्षानंतर जेव्हा 40 वर्षाचा होईल त्याचा शेअर होईल 20चा. म्हणजे हा कोणत्या ऑप्शन पासून तयार झालाय? ऑप्शन सी या 34 पासून तयार झालाय. म्हणजे त्याचं आजचं वय असायला पाहिजे 34 वर्ष. शेखरचं आजचं वय असेल 34 वर्ष, तर आजच्या वयाचा शेअर आहे 17, 17 दुने 34 आणि 6 वर्षानंतर प्लस 6 40, तर 20 ने पण भाग जात आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी. एकदम क्वचित आणि एकदम इन्स्टंट उत्तरे तयार होतात जर तुम्हाला शॉर्टकट्स माहिती असतील तर. हे सुद्धा वयवारीतले शॉर्टकट्स आहेत की प्रश्न बघा आणि उत्तरे टिक करावाला काम असतं. विनाकारण लांबलचक काहीतरी एक समीकरण तयार करतात की याला एक्स घेतात 14x 17x, मग त्याच्यामध्ये 6 बेरीज करतात. 14x अधिक 6 बरोबर 17x अधिक 6 बरोबर मग 17 20 दाखवतात. मग इकडून तिकडे संख्या पक्षांतर करून लांबलचक पद्धतीने उत्तर काढतात. तर असं काढण्याची गरज पडायला नको. उत्तर इन्स्टंटली ड्रॉ होतं. 34 हे उत्तर असायला पाहिजे. राईट. चला येऊया नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 42 च्या नंतर क्वेश्चन नंबर 43. काय बोलतोय? 43. हा सुद्धा 2 सेकंदाचं उत्तर आहे बरं का. याचं पण माहिती असेल तर की 128 512 64 1024 आणि 256 यांचा लसावी किती? आता लसावी आणि मसावीमध्ये एक रूल असतो. स्पेशली लसावीचा रूल सांगतोय की दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या यामध्ये इतर सर्व संख्यांनी भाग जात असेल तर सर्वात मोठी संख्या म्हणजे लसावी. आता या दिलेल्या संख्यांपैकी तुम्हाला असं ओळखता येणार नाही की मोठी संख्यामध्ये बाकीच्यांनी भाग जातो का. पण तुम्हाला जर डबलेट्स माहिती असतील, डबलेट्स आणि ट्रिपलेट्स, याचं खूप काम आहे तुमच्या सिलेबसमध्ये. 4-5 टॉपिक सॉल्व्ह होतात त्याच्याने. घातांक हा जो टॉपिक आहे तो डबलेट्स आणि ट्रिपलेट्स शिवाय सॉल्व्ह होत नाही. आणि डबलेटच्या संख्या जर डोक्यात फिट असतील, डबलेट्स म्हणजे 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32, 32 ची दुप्पट 64, 64 ची दुप्पट 128, 128 ची दुप्पट 256, 256 ची 512, 512 ची 1024, 1024 ची 2048, 2048 ची 4096, 4096 ची 8192, 8192 ची 384 आणि 16384 ची दुप्पट 32768. या दुपटीतील संख्या आहेत आणि त्या सर्व दुपटीतील संख्या तुम्हाला इथे मिळतात बघा. 64 ची दुप्पट 128, 128 ची दुप्पट 256, 256 ची दुप्पट 512 आणि 512 ची दुप्पट 1024. आणि हा रूल हे बोलताय की ही जी सर्वात मोठी संख्या 1024 याच्यामध्ये या सर्व संख्यांनी भाग जातो कारण त्या दुपटीतील संख्या आहेत आणि सर्वात मोठी संख्या म्हणजे लसावी असतो. तर तुमच्या या प्रश्नाचा लसावी असायला पाहिजे 1024. हे सुद्धा टेक्निक्स असतात लसावी आणि मसावीचे उदाहरणं सॉल्व्ह करण्यासाठी. तर हे छोटे छोटे पॉइंट्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. खूप सारे विद्यार्थी याला ती चार्ट मेथड वापर करतात. तुम्ही पण चार्ट मेथड वापर जर करून बघाल तरी उत्तर मात्र 1024च येईल. चला क्वेश्चन नंबर 43 नंतर 44, 45, 46, 47 पर्यंत घेऊया. क्वेश्चन नंबर 44 हा लसावी आणि मसावीशी रिलेटेड दिसतोय की अपूर्णांक दिलेले आहेत तुम्हाला. अपूर्णांक 1/3, 2/9, 5/6 आणि 4/27 या अपूर्णांकाचा लसावी विचारला आहे. आणि अपूर्णांकाचा लसावी जर काढायचा असेल तर अंशाचा लसावी भागीला छेदाचा मसावी असा काढावा लागतो. संख्या छोट्या छोट्या असतील त्यापैकी पटकन लसावी आणि मसावी काढता येईल. तर इथे 1 आणि 2 आणि 5 आणि 4 यांचा लसावी काढा पटकन. तो 20 भागीला 3, 9, 6, 7 तर याचा मसावी होईल 3. तर 20/3 पटकन बघून घ्या ऑप्शन मध्ये. 20/3 हे झाले ऑप्शन नंबर 3.
छोट्या छोट्या संख्यांचा लसावी आणि मसावी सहज काढता येतो. त्याचे ते नियम जे काही शिकवले आहेत त्याचा वापर करून ती सर्वात मोठी संख्या त्याच्या टेबलमध्ये सर्वात पहिली संख्या येणारी इतर संख्यांनी भाग जाणारी म्हणजे लसावी. आणि लहान संख्येने जर इतर या लहान संख्येने जर इतर सर्व 9 मध्ये भाग जातो, 6 मध्ये जातो, 27 मध्ये जातो तर ही लहान संख्या म्हणजे मसावी. अंशाच्या लसावी भागीला छेदाच्या मसावी म्हणजे अपूर्णांकाचा लसावी मिळतो. तुमचं उत्तर असायला पाहिजे 20/3. चला अगेन लसावी आणि मसावीशी रिलेटेड मसावी बघा इथे मसावी 729, 27, 2187, 81 आणि 243 यांच्या मसावी किती. तर यामध्ये पण एक रूल असतो की दिलेल्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्येने इतर सर्व संख्येत भाग जात असेल. सर्वात लहान संख्या बघा 27. इतर सर्व संख्येत भाग जातो की नाही हे कसं ओळखणार तर या संख्या ट्रिपलेट्सच्या आहेत. ट्रिपलेट्सच्या 1 ची तिप्पट 3, 3 ची तिप्पट 9, 9 ची तिप्पट 27, 27 ची तिप्पट 81, 81 ची 243, 243 ची 729, 729 ची 2187, 2187 6561 आणि 19683 हे तिप्पट होत आहेत. म्हणजे हे ट्रिपलेट्स आहेत. जसं मगाशी मी दुप्पटी सांगितल्या डबलेट्स 2, 4, 6, 8, 16, 32 त्या डबलेट्स होत्या. या आहेत ते ट्रिपलेट्स. तर बघा यापैकी संख्या मिळतील. 729 आहे का बघा, मिळतो का 729 असं आहे. 27 आहे का, डेफिनेटली आहे. 2187 आहे का, हा मिळतो 2187. 81 आहे का, हा 81 मिळाला आहे. 243 आहे का, हा 243 मिळतोय. क्वेश्चन जर याच्यावर असेल तर हा डबलेट्स किंवा ट्रिपलेट्सवरच आधारित असतो असं खूपदा बघण्यात आलेला आहे. तर मसावीचा नियम काय बोलताय. मसावीचा नियम हे बोलताय की जर दिलेल्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्येने इतर सर्व संख्यांमध्ये भाग जात असेल, ही 27 आहे आणि यांच्यापासून खालच्या सर्व संख्यांमध्ये भाग जाईल कारण त्यांचीच तिप्पट करत आलेलं आहे, तर सर्वात लहान संख्या म्हणजे तुमचा मसावी असायला पाहिजे. तर तुमचं उत्तर इन्स्टंट ड्रॉ होईल, दॅट इज 27. हे छोटे छोटे रूल्स माहिती असतील तर प्रश्नांची उत्तरे पण लवकर मिळतील. चला 45 पर्यंत झालाय. आता क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 46 पासून तुमचे रिजनिंगचे काही क्वेश्चन घेण्यात आलेले आहेत. इथे बुद्धिमत्ताचे काही प्रश्न घेण्यात आलेले आहेत. तर त्याला आपण सॉल्व्ह करून बघूया की IBPS आणि TCS जर बुद्धिमत्ताचे प्रश्न ड्रॉ करताय तर ते कशा पद्धतीचे असायला पाहिजे. बघा एकदम साधा सोपा प्रश्न दिसतोय की जर 1 बरोबर 5, 2 बरोबर 25, 3 बरोबर 125, 4 बरोबर 625 असेल तर 5 बरोबर किती. 5 बरोबर किती. आता इथे ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना काय दिसतंय की 5 पट होत आहे. बघा 5 ची 5 पट 25, 25 ची 5 पट 125, 125 ची 5 पट 625 आणि 625 ची 5 पट काढून 625 ची 5 पट 3125 असं वाटतं की हे उत्तर असेल. असं वाटतं की हे उत्तर असेल बरं का. आता हा रिजनिंग आहे. गणितापेक्षा कठीण जर कुठला भाग असतो तो रिजनिंगचा असतो. आपल्याला वाटतं की हा प्रश्न अगदी सोपा आहे आणि याचं उत्तर 3125 यायला पाहिजे आणि विद्यार्थी काढतात पण. 90% विद्यार्थी या प्रश्नाचे उत्तर 3125 काढतात बट तरी चुकतात. हा बुद्धिमत्ता आहे बरं का. काहीतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी वेगळ्या लॉजिकने तुम्हाला प्रश्न विचारला जातो. इतका साधा सोपा प्रश्न नोकरी देत नाही. लक्षात घ्या की तुम्ही थोडं टॅली करून बघा. इथे पण तुम्हाला पण दिसतंय 1 बरोबर 5, 2 बरोबर 5 ची 5 पट 25, 3 बरोबर 25 ची 5 पट 125, 4 बरोबर 125 ची 625, तर 5 बरोबर 625 ची 5 पट करतात आणि चुकतात. असं होत नाही. तुम्हाला प्रश्न विचारलाय 5 बरोबर किती. 5 बरोबर किती. लक्षात घ्या याच्या मागचं लॉजिक काय आहे. लॉजिक काय की जर A बरोबर B होत असेल. लक्षात घ्या A बरोबर काय B होत असेल. A बरोबर जर B होत असेल तर असंही त्याला म्हणता येतं की B बरोबर A होईल. जर A बरोबर B याचा अर्थ B बरोबर A म्हणता येईल. आणि तुम्हाला या पहिल्या कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला 1 बरोबर 5. पहिल्या कंडिशन मध्ये बघा जर 1 बरोबर 5 असेल तर. आणि हा प्रश्न
खूप साऱ्या परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे. मी तुम्हाला हेही सांगतोय की प्रश्न ॲज इट इज असाच खूप साऱ्या परीक्षांमध्ये येऊन गेला आहे, किंवा याचे एक दुसरं स्वरूपही सांगेल जो आलेला आहे प्रश्न. पण विद्यार्थी इथे चुकतात. बरं लक्षात घ्या, 1 बरोबर 5 जर होत असेल तर तो 5 बरोबर किती व्हायला पाहिजे या रूल नुसार थोडा विचार करा. तर तो 5 बरोबर किती व्हायला पाहिजे, 5 बरोबर 1 व्हायला पाहिजे. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे, ऑप्शन नंबर डी. चुकी करू नका, 3125 याचे उत्तर होणार नाही. ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना असंच वाटेल की 5 पट, तर 5 बरोबर 3125, बट हे होणार नाही. कारण तुम्हाला ऑलरेडी कंडिशन दिली आहे 1 बरोबर 5 ची. जर 1 बरोबर 5 होत असेल तर वाईस वर्सा 5 बरोबर 1 होतो. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर डी 1. असाच प्रश्न पुन्हा आता रिसेंटली कुठल्या तरी परीक्षेमध्ये बघण्यात आला की जर 1 बरोबर 5, 2 बरोबर 10, 3 बरोबर 15, 4 बरोबर 20, तर 5 बरोबर किती. आता रिसेंटली एका परीक्षेमध्ये कुठल्या तरी बघण्यात आलेला आहे, आता 5-6 महिन्यापूर्वी हा सेम प्रश्न असा होता. हा प्रश्न आणि तो प्रश्न दोन्ही सारखे आहेत की ऑलमोस्ट विद्यार्थ्याने 1 बरोबर 5, 2 बरोबर 10, 3 बरोबर 15, 4 बरोबर 20, तर 5 बरोबर 25 लिहून ठेवलंय, जे चुकलेलं आहे. 25 हे ऑप्शन नंबर 1 मध्ये पण होतं बरं का. हा सुद्धा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतोय तुम्हाला 3125. बट थोडसा लॉजिकल विचार करणे असतो या प्रश्नामध्ये की जर इथे 1 बरोबर 5 झाला असेल तर हा 5 बरोबर या प्रश्नाचे उत्तर तयार व्हायला पाहिजे 1. तो 25 तयार होणार नाही. हा बुद्धिमत्ताचा खेळ आहे बरं का. असं वाटतं की प्रश्न खूप सोपा आहे, बट तो इनफॅक्ट असतो कठीण. हा सुद्धा प्रश्न जर तुम्ही बघाल तर तुम्हाला असं दिसेल की अरे वा किती सोपा प्रश्न आहे, पटकन उत्तर निघालं 3125, बट ते चुकलेलं असतं. त्याच्या मागे काहीतरी लॉजिक बिहाइंड असतं जे सहजासहजी विद्यार्थ्यांना वापर करायला कठीण जातं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर 1. 5 बरोबर किती असायला पाहिजे 1. लक्षात ठेवा या प्रश्नाला, कदाचित समोर पुन्हा कुठेतरी क्रॉस होण्याची शक्यता आहे. चला नेक्स्ट येऊया. क्वेश्चन नंबर 47 ला बघा. क्वेश्चन नंबर 47 की एक सिरीज दिली आहे तुम्हाला 888, 888, 444 आणि या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असायला पाहिजे, दॅट इज द क्वेश्चन. सिरीज कंप्लीट करणे आहे, सिरीज कंप्लीशन आहे. तर पहिल्या संख्येपासून दुसरी संख्या कशी तयार झाली असेल त्याला बघणे. तर 888 गुणीला 1 केला तर 888 तयार होईल. पण त्यानंतर संख्या कमी होत जात आहेत, उतरत जात आहेत. म्हणजे गुणाकार 1 नसेल तो भागाकार 1 असेल. काय असायला पाहिजे, 888 भागीला 1 केला तरी समोरची संख्या तयार होईल 888. त्यानंतर संख्या कमी होत जात आहे, तर 1च्या नंतर या 888 ला 2 ने भाग दिला. कशाने, 2 ने भाग. 888च्या अर्धे म्हणजे किती तयार झाले ते 444, राईट. म्हणजे सिरीज कशी एक्सटेंड होत आहे, भागाकार 1 भागाकार 2, तर याला 3 ने भाग दिला. 444 ला 3 ने भाग दिला तर ती तयार होते 148. आणि याच सिरीजला एक्सटेंड करणे आपल्याला भागीला 1 भागीला 2 भागीला 3 इथे भागाकार 4 करू. 4 त्रिक 12, 7 चौक 28, म्हणजे इथे 37 ही संख्या तयार व्हायला पाहिजे. तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 37. मग या 37 ला जर 5 ने भाग दिला तर 7.4 तयार होईल. बट आपल्याला या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी संख्या रिप्लेस करायची आहे, तर ती रिप्लेस होणारी संख्या असेल 37, जी ऑप्शन नंबर 2 मध्ये मिळते. राईट. थोडंसं लॉजिकल वे अप्लाय करता आले पाहिजे तुम्हाला. चला समोरही रिजनिंगच्या प्रश्नांमध्ये काय काय मिळतंय. चला क्वेश्चन नंबर 48 ला बघा. क्वेश्चन नंबर 48 तुम्हाला या मालिकेत प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न विचारण्यात आलाय. आता ऑलमोस्ट संख्या मालिका किंवा ऑड मॅन आउट शिकवताना मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुम्हाला स्क्वेअर, क्यूब्स आणि टेबल्स हे माहिती असायला पाहिजे. पण सर्वच्या सर्व प्रश्न त्याच्यावरच पडतील असंही गरजेचं नाही. त्यामध्ये खूप सारे पॅटर्न्स आहेत. कशामध्ये, संख्या मालिकामध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या खूप साऱ्या वेगळ्या प्रकारांची जर चांगला अभ्यास केला तर दिलेला प्रश्न हा पटकन ओळखता येतो की तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे.
आता इथे वर्ग किंवा घनांचा उपयोग कराल तर सर्व संख्या वर्ग आणि घनांच्या जवळपास मिळणार नाही. सर्वात पहिला टार्गेट विद्यार्थ्यांचा हाच असतो की तो वर्ग आणि घनांच्या जवळपास आहेत का, बट नाही आहेत. तर यामध्ये लॉजिक काय की 185 पासून 199 कशी तयार झाली, 199 पासून 218 कशी तयार झाली, 218 पासून 229 आणि 229 पासून ती 242 कशी तयार झाली, आणि त्यांच्यामध्ये जे काही समानता आढळून येत असेल त्यानुसारच 242 पासून ही समोरची संख्या, म्हणजे हा जो क्वेश्चन मार्क काढायचा आहे तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर इथे मिळेल. राईट. आता इथे ते जे व्हेरियस टाइप्स असतात ना, पॅटर्न्स ज्याला म्हणतात, पॅटर्न्स नंबर सिरीज मीन्स संख्या मालिकेचे पॅटर्न्स, त्यामध्ये एक खूप महत्वाचा पॅटर्न असतो, दॅट इज सीड पॅटर्न. त्याला म्हणतात सीड पॅटर्न किंवा सम ऑफ डिजिट्स पॅटर्न. सम ऑफ डिजिट्स मीन्स एकूण अंकांची बेरीज, सम ऑफ डिजिट पॅटर्न हा सुद्धा एक खूप महत्वाचा असतो. सम ऑफ डिजिट्स मीन्स एकूण अंकांची बेरीज. तर एकूण अंकांची बेरीज पॅटर्न या प्रश्नामध्ये अप्लाय होत. कसा बघा की हा जो 185 दिसतोय, हा 185, याच्यामध्ये 1, 8 आणि 5 हे 3 अंक वापरले आहेत, यांची बेरीज करा. 1 आणि 8 9 आणि 5 14, किती तयार होत आहे, 14. तर या 185 मध्ये 14 बेरीज केली तर ही संख्या तयार होते, म्हणजे 14 ने एक्सटेंड झाली, 14 ने एक्सटेंड झाली. तर सम ऑफ डिजिट यानुसार 199, 1 आणि 9 10, 10 आणि 9 19, तर याच्यामध्ये 19 ऍड करा. बघा 199 अधिक 19 218 तयार होत आहे. मग 218 मध्ये 2 अधिक 1 3, 3 आणि 8 11 बेरीज करा. 218 अधिक 11 हा 229 तयार झालाय. मग 9 आणि 2 11 आणि 2 13 ने इथे बेरीज करा. 229 अधिक 13 तो झालाय 242 तयार. सम ऑफ डिजिट्स अंकांची बेरीज. मग या 242 मध्ये जे अंक वापरलेले आहेत त्यांची बेरीज करू, सम ऑफ डिजिट्स, आणि क्वेश्चन मार्क फाइंड होईल आपला. आणि मग ऑप्शन मध्ये टिक करूया. 2 आणि 4 6 आणि 2 8 ने बेरीज करा. 242 अधिक 8 250 हे असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर, जो ऑप्शन नंबर इथे मिळतोय, ऑप्शन नंबर ए मध्ये मिळतोय तो 250. खूप सारे पॅटर्न्स असतात बरं का, अनलिमिटेड पॅटर्न असतात, मला असंही बोलायला काही हरकत नाही. बट जितकं आपल्या क्लासमध्ये शिकवण्यात आलंय तितके जरी माहिती असतील तरीही इनफ आहे. राईट. तर हा आहे सम ऑफ डिजिट पॅटर्न नुसार संख्या मालिका. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 49 ला. या 1 27 36 64 आणि 125 या संख्यामध्ये गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे. म्हणजे या ग्रुपमध्ये न बसणारी संख्या कोणती असेल, ऑड मॅन आउट फाइंड आउट करायचं आहे. तर या संख्यामध्ये थोडीशी नजर फिरवून बघा की यामध्ये काही संख्या वर्ग दिसतात तुम्हाला आणि काही संख्या घन दिसतात. राईट ना. आता यामध्ये काही संख्या वर्ग आणि काही संख्या घन आहेत. तर हा जो 1 दिसतोय हा 1 चा घन आहे. 27 जो आहे तो 3 चा घन आहे, 36 हा घन नाही. 64 जो आहे तो 4 चा घन आहे. 125 जो आहे तो 5 चा घन आहे. पण हा जो 36 आहे हा घन नाही, हा 6 चा वर्ग आहे. तो काय 6 चा वर्ग. म्हणजे हा जो गट आहे किंवा हा जो ग्रुप आहे, हा जो संच आहे हा घनांचा ग्रुप आहे, घनांचा. आणि त्या घनांच्या ग्रुपमध्ये ही 36 बसणार नाही, कारण 36 हा घन नाही आहे, तो आहे वर्ग. तर 36 तुमचा या गटात न बसणारी संख्या असायला पाहिजे 36. ऑड मॅन आउट ओळखता आला पाहिजे. खूप सारे प्रारूप याचे पण आहेत बरं, स्पेशली प्राईम नंबर मध्ये याच्यावर जास्त क्वेश्चन्स बघण्यात आलेले आहेत, प्राईम नंबर. तर हे माहिती असायला पाहिजे गटात न बसणारी संख्या ऑड मॅन आउट चे प्रायोरिटीज कशी आहेत. प्रायोरिटी मीन्स प्राथमिकता कशी दिली जातं. सर्वात खालची लेवलची प्राथमिकता असतं सम विषम ऑड इव्हन, त्याच्यानंतरची प्राथमिकता असतं गुणाकार भागाकार, त्याच्या वरची प्राथमिकता असतं स्क्वेअर आणि क्यूब, आणि सर्वात वरची प्रायोरिटी जी असतं ती प्राईम नंबरची असतं. तर ऑड मॅन आउटच्या प्रायोरिटीज माहिती असायला पाहिजे. चला नेक्स्ट येऊया. 49 चा आन्सर होईल ऑप्शन नंबर बी 36. नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 5050 वर. एका सांकेतिक भाषेत क्रेडिट या शब्दाला XIVWRG असे लिहितात. तर मंकी या शब्दाला कसं लिहिण्यात येईल. मंकी या शब्दाला बघा, जे तुमचे अल्फाबेट्स असतात ना 26 त्याची एक विशिष्ट मांडणी असते. आणि हा जो क्वेश्चन दिसतोय हा पेरिंग कॉन्सेप्टवर असतो.
कोणती कॉन्सेप्ट? पेरिंग कॉन्सेप्ट. थोडस इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून देत आहे पेरिंग कॉन्सेप्ट काय असतो. पेरिंग कॉन्सेप्ट, पेरिंग कॉन्सेप्ट म्हणजे पेरिंग म्हणजे जोडी, जोडी जोडीमध्ये असतात. तर ते जे 26 अल्फाबेट्स असतात त्यांच्यामध्ये पेयर्स कसे तयार होतात, पेयर्स. तर त्या 26 पैकी पहिले 13 ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम हे पहिले 13 आहेत, राईट. पहिले 13 स्ट्रेट ऑर्डर मध्ये लिहिले जातात आणि शिल्लक असलेले 13 हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये त्यांच्याच खाली, की एमच्या नंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ही जी अल्फाबेटिकलची मांडणी आहे लिहिण्याची, यांच्यापासून पेयर्स तयार होतात. पेयर्स कसे तयार होतात? तर जे एकाखाली एक किंवा समोरासमोर समोरासमोर जे आले असतील फेस टू फेस त्यांची असतं पेयर. जसं ए आणि झेड ही काय झाली आहे? पेयर. सेम जसं ई आणि व्ही हा झाला पेयर, बी आणि वाय, सी एक्स, डी डब्ल्यू, आय आर, जे क्यू हे काय आहेत? पेयर्स आहेत. समोरासमोर जे आलेले आहेत त्यांना म्हणतात पेयर्स. आणि या पेरिंगचं काम तुम्हाला भरपूर पडतं. पेरिंगचं काम तुम्हाला 2-3 टॉपिक्स असे आहेत, जसं कोरिलेशन, कोरिलेशन मध्ये पेरिंग वर क्वेश्चन्स पडतो. पुन्हा एनालॉजी, एनालॉजी वर सुद्धा या पेरिंग कॉन्सेप्ट वर क्वेश्चन पडतो. शिवाय हा कोडिंग डिकोडिंग आहे, हा जो प्रश्न आहे कोडिंग डिकोडिंगचा, यावरही पेरिंग कॉन्सेप्ट वर क्वेश्चन तुम्हाला हमखास दिसेल. की आता बघा या पेरिंग कॉन्सेप्टचं काम काय, की हा जो क्रेडिट आहे, हा जो शब्द आहे क्रेडिट, याला एक्स आय व्ही डब्ल्यू आर जी असा लिहिला गेलाय. हा जो सी आहे, सी, या सी च्या जागेवर कोण घेण्यात आलाय? एक्स. बघा सी च्या जागेवर एक्स. तर हा सी आणि एक्स पेयर्स मध्ये आहे का? बघा सी आणि एक्स पेरिंग मध्ये आहे, यस आहे. या आर च्या जागेवर घेण्यात आलेला आय, आर च्या जागेवर काय घेतलाय? आय. बघा आर आणि आय पेरिंग मध्ये आहे का? यस आहे. ई च्या जागेवर घेण्यात आला आहे व्ही, ई आणि व्ही पेरिंग मध्ये आहेत का? यस आहे. डी च्या जागेवर घेण्यात आलाय डब्ल्यू, डी च्या जागेवर घेण्यात आलाय डब्ल्यू पेरिंग मध्ये आहेत का? यस आहे. आय च्या जागेवर घेण्यात आलाय आर, आय आणि आर पेरिंग मध्ये आहेत. आणि टी च्या जागेवर घेण्यात आलाय जी, टी आणि जी हे सुद्धा पेरिंग मध्ये. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो पेरिंग कॉन्सेप्टचा. ज्यावेळेस कोडिंग डिकोडिंग मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतोय त्यावेळेस त्यांना फक्त 3 लॉजिक शिकवतो यामध्ये, की 3 लॉजिक. सर्वात पहिले कुठलाही प्रश्न जर कोडिंग डिकोडिंगचा येत असेल तर सर्वात आधी चेक करा तो पेरिंग कॉन्सेप्ट मध्ये आहे का. असेल तर पेरिंग कॉन्सेप्ट नुसार उत्तर मिळेल. बट जो पेरिंग कॉन्सेप्ट मध्ये नसेल तर स्ट्रेट ऑर्डर मध्ये डिफरन्स आहे का फाइंड आउट करा. स्ट्रेट ऑर्डर मध्ये डिफरन्स, कधी 2चे डिफरन्स, कधी 3चे डिफरन्स. जर त्या दोन्ही मध्ये नसेल तर तिसरा प्रकार ओळखा. तिसरा प्रकार रिव्हर्स ऑर्डर मध्ये डिफरन्स कॅल्क्युलेट करून बघा. तर या 3 मध्ये हमखास प्रश्नांची उत्तरे मिळतात. या 3 मध्ये, या 3च्या व्यतिरिक्त जे आहेत ते सुद्धा पॅटर्न शिकवले जातात. ते पॅटर्न्स असतात की जर क्रेडिटला असं लिहिण्यात येत असेल पेरिंग कॉन्सेप्ट मध्ये तर या मंकीला कसं लिहिण्यात येईल. तर हा एम दिसतोय, एमचा पेअर कोण असेल? एमचा पेअर कोण असेल? एन. ओ चा पेअर कोण असेल? ओ चा पेअर कोण असेल? हा बघा दिसतोय ओ चा पेअर एल. देन एन चा पेअर कोण असेल? तो असेल एम. देन के चा पेअर कोण मिळतोय? दॅट इज पी. ई चा पेअर बघा, ई चा पेअर कोण मिळतोय? ई चा पेअर मिळतोय व्ही. आणि वाय चा पेअर कोण मिळतोय? तो मिळतोय बी. असं काही ऑप्शन मध्ये सापडतं का? एन एल एम पी व्ही बी. बघा एन एल एम पी व्ही बी हे मिळतंय तुम्हाला ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर 2 असायला पाहिजे याचं उत्तर. पेरिंग कॉन्सेप्ट वर खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला स्पेशली कोरिलेशन्स किंवा एनालॉजी किंवा हा कोडिंग डिकोडिंग ऑड मॅन आउट मध्ये सुद्धा बरं का या पेरिंग कॉन्सेप्ट वर क्वेश्चन्स विचारले जातात. तर ही मांडणी तुम्हाला माहिती असायला पाहिजे अल्फाबेटिकलची, की पहिले 13 सरळ आणि त्यानंतर जे 13 जे आहेत ते रिव्हर्स ऑर्डर मध्ये असे पेयर्स तयार करा. प्रश्नांची उत्तरे खूप सारे मिळतील. चला हा झालाय क्वेश्चन नंबर 50. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर होईल. समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 51 ला येऊ. क्वेश्चन नंबर 51. जर 13 जून 2017 ला 13 जून 2017 ला तुम्हाला तारीख दिली आहे 13 जून 2017 ला मंगळवार होता, तर 5 नोव्हेंबर 2007 ला
कोणता वार असेल? 5 नोव्हेंबर 2007 ला कोणता वार असेल? दॅट इज द क्वेश्चन. बघा प्रश्न दिलाय 2017चा, म्हणजे सुरुवात केली आहे आणि तुम्हाला फायनलाइज विचारलंय 2007, म्हणजे 10 वर्ष मागची तारीख विचारली आहे. 10 वर्ष. बरं तारीख सारखी आहे का? इथे तर 13 जून दिसतोय, इथे 5 नोव्हेंबर दिसतोय. तारीख पण सारखी नाही. तारीख सारखी असती तर 10 वर्ष मागे येता आलं असतं. बट इथे 10 वर्ष मागे येऊन जर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर पेपरचा वेळ संपून जाईल, तुमचा दिवस मिळणार नाही. तर याच्या मागे पण ट्रिक असतात की सर्वात आधी या 13 जून 2017 खरंच मंगळवार होता का याला व्हेरीफाय करून बघा. आणि त्यासाठी शॉर्टकट जे शिकवलं होतं तुम्हाला, कोड शिकवले होते, वर्षाचे कोड, दिवसाचे कोड, सेंचुरी इयरचे कोड आणि महिन्यांचे कोड. तर त्या कोडनुसार तारीख किती झाली आहे? 13. तर इथे लिहूया 13. चला इकडे येत आहे 13. राईट. जूनचा कोड, जून महिन्याचा कोड 144025. जूनचा कोड किती? 5. त्यानंतर 2000चा कोड, 2000 शताब्दीचा कोड 6. किती वर्ष समोर गेले? 17 वर्ष. 17 वर्षापर्यंत लीप वर्ष किती आले? 4. राईट. मंगळवार येतो का बघणे आहे. मंगळवार म्हणजे यांचं उत्तर 3 रिमेनिंग यायला पाहिजे. 3 शिल्लक असेल तर मंगळवार. तर यामध्ये 7 ने भाग दिला, किती राहिले? 6. हा होत आहे 5, हा होत आहे 6. 7 दुने 14 म्हणजे 3 आणि हा 4. राईट. 14 किंवा 7 कट करता येतील तुम्हाला. हा 7 कट केलाय, पुन्हा 7 कट होत नाही. 6 6 12, 12 आणि 5 17 भाग 7, म्हणजे 3 शिल्लक राहिला. म्हणजे मंगळवार, खरंच मंगळवार होता. 13 जून 2017 ला खरंच मंगळवार होता. तर 5 नोव्हेंबर 2007 ला कोणता वार असेल काढणे. चला काढूया. 5 नोव्हेंबरची तारीख आहे 5 नोव्हेंबर. नोव्हेंबरचा कोड किती आहे? 4. नोव्हेंबरचा कोड 4. जर कोड माहिती असतील तर 2000चा कोड 6. 7 वर्ष समोर गेलाय, एक लीप वर्ष जाईल इथे. 7 कटला आणि हा 7 कटला. 5 आणि 4 9. 9 ला 7 ने भाग देऊ, किती शिल्लक राहिलाय? 2. 2 शिल्लक राहिलाय. म्हणजे 2 हा कोणत्या दिवसाचा कोड बोलताय? 1 आहे रविवारचा आणि 2 आहे सोमवारचा. तर या दिवशी कोणता वार असायला पाहिजे? तो असायला पाहिजे सोमवार. राईट. गुगलमध्ये चेक करून बघा ती तारीख, तुम्हाला हेच दिवस मिळतील की 13 जूनला मंगळवार मिळेल आणि 5 नोव्हेंबर 2007 ला तो असायला पाहिजे सोमवार. कॅलेंडर इन्स्टंट काढता आलं पाहिजे. एकच ट्रिक आहे, सर्वचा सर्व प्रश्न सॉल्व्ह होतात आणि ती कोडची ट्रिक आहे की 12 महिने असतात. 12 महिन्याचा कोड 144025036146 हा 12 महिन्याचा कोड. सेंचुरी इयरचा कोड 1600चा 6, 1700चा 4, 1800चा 2, 1900चा 0, मग पुन्हा 2000चा 6, 2100चा 4, 2200चा 2 आणि 2300चा 0. या कोड नुसार याला डील करणे. राईट. चला नेक्स्ट येऊया. तुमच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर ए असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 52. 2005 या वर्षीचा कॅलेंडर पुन्हा कोणत्या वर्षी सारखा होईल? तर प्रत्येक 11 वर्षानंतर कॅलेंडर सारखा होतो, हा आपला पॉइंट आहे. बट 11 वर्षानंतर जर लीप वर्ष येत असेल तर त्याच्यामध्ये 11 ने बेरीज न करता फक्त 6 ने बेरीज करू. 2005 बोलताय. 2005 मध्ये जर 11 बेरीज केली मी तर हा होत आहे 2016, म्हणजे लीप वर्ष होत आहे. त्यामुळे याला 11 ने बेरीज न करता या 2005 मध्ये फक्त 6 ने बेरीज करू, म्हणजे 2011 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. की कॅलेंडर पुन्हा कोणत्या वर्षी सारखा होईल? तर 2011. अख्खाचा अख्खा कॅलेंडर सारखा रिपीट होतो बरं का. तर 2005चा जसा कॅलेंडर असेल तोच डुप्लिकेट कॅलेंडर ॲज इट इज कॅलेंडर 2011 ला मिळेल. त्याच महिन्यामध्ये जसे दिवस असतील या 2011 मध्ये पण ते महिने सुद्धा सारखेच असतील. पूर्णचा पूर्ण कॅलेंडर सारखा असतो. राईट. त्याचे पण 3 पॉइंट्स होते. पहिला पॉइंट, जर साधारण वर्ष असेल तर प्रत्येक 11 वर्षानंतर कॅलेंडर सारखा करतो. पॉइंट नंबर 2, जर लीप वर्ष असेल, तर लीप वर्षाचा कॅलेंडर 28 वर्षानंतर सारखा होतो. पॉइंट नंबर 3 की साधारण वर्षामध्ये 11 बेरीज केल्यास, बघा जसा हा प्रश्न होता, साधारण 2005 हा साधारण वर्ष होता, त्यामध्ये 11 बेरीज केल्यास जर लीप वर्ष तयार होत असेल
लीप वर्ष तयार असेल तर त्याच्यामध्ये 11ने बेरीज न करता फक्त 6ने बेरीज करा. 6 अधिक 5 2011 या वर्षी होईल. हे 3 पॉइंट्स असतात कॅलेंडर सारखे करण्याचे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 53 वर येऊया. क्वेश्चन नंबर 53. घड्याळामध्ये 5:57 झाले तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल? राईट. काय शॉर्टकट, 5 गुणिला 30 करूया. 5 गुणिला 30 किती झाले? 150. आणि 57च्या अर्धे, 57च्या अर्धे किती? 28.5. यांची करूया बेरीज, हा झाला 0.5871. आणि त्यानंतर 57 गुणिला 6 सायन्ससाठी झालाय 42. 4 शिल्लक, 6 पंचे 30 आणि 4 34. आणि या 342 मधून या 178 ला मायनस करून घ्या 178.5 ला, म्हणजे तुम्हाला मिळेल प्रश्नाचं उत्तर. याला पण एक फॉर्म्युला असतो बरं का, 30h - 11 m डिव्हिजन 2. बट त्या फॉर्म्युल्यानुसार न जाता असं करा, हा डेसिमल पॉईंट 0 घ्या, दॅट इज 5 1 रिमेनिंग, दॅट इज 3 1 रिमेनिंग. 14 तून 8 म्हणजे 6, हे किती शिल्लक? 163.5 मिळतं का बघा ऑप्शन मध्ये. हे मिळतं 163.5. हे असायला पाहिजे उत्तर, की घड्याळात 5:57 जर झाले असतील तर तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये 163.5 अंशाचा कोन तयार होईल. राईट. तर हे शॉर्टकट लक्षात ठेवा. चला नेक्स्ट येऊया. क्वेश्चन नंबर 54. पुन्हा घड्याळावर आधारित प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 54. घड्याळात दुपारी 2 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत किती काटकोन तयार होतील? आता 12 तासामध्ये किती काटकोन तयार होतात? तर 12 तासामध्ये 22 काटकोन तयार होतात. राईट. हे तर ट्रू सिद्ध करून दिलेलंच आहे. आणि 24 तासामध्ये 22 ची दुप्पट 44 काटकोन तयार होतात 24 तासात. पण त्याच्यामध्ये लॅप्स टायमिंग असतो. लॅप्स टायमिंग कोणता? एक 3 वाजताचा लॅप्स टायमिंग असतो आणि एक 9 वाजताचा. 12 तासामध्ये प्रत्येक तासाला 2 काटकोन तयार होतात. त्यानुसार 12 तासात 12 दुने 24 काटकोन तयार व्हायला पाहिजे. बट एक 3 वाजताचा आणि एक 9 वाजताचा असे 2 लॅप्स टायमिंग असतात. या 3 वाजता आणि 9 वाजता मध्ये एक काटकोन कमी होतो. एक काटकोन कमी होतो कारण त्यामध्ये एकच काटकोन तयार होतो. त्यामुळे 24 न होता 2 कमी होतात 22, म्हणजे 12 तासात 22 काटकोन तयार होतात. तर 12 तासात प्रत्येक एका तासाला 2 काटकोन. तर दुपारी 2 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत, दुपारी 2 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत 8 तास झालेत. 8 तास होतात. 2 वाजेपासून 10 वाजेपर्यंत 8 तास. 8 गुणिला 2 16 काटकोन तयार व्हायला पाहिजे होते. प्रत्येक तासाला 2 काटकोन तयार होतात. तर 8 गुणिला 2 16 काटकोन तयार व्हायला पाहिजे होते. पण 3 वाजताचा टायमिंग आणि 9 वाजताचा टायमिंग यांच्या दरम्यान जर मोजण्यात येत असेल तर 3 वाजताचा 1 काटकोन कमी करू आणि 9 वाजेचा 1 काटकोन. बरं, 2 वाजतापासून सुरुवात झाली आहे, 2च्या नंतर 3 वाजतीलच. 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4, 4च्या नंतर 5, 6, 7, 8, 9, 10 असे 10 वाजेपर्यंत मोजायचे आहेत. तर 2च्या नंतर 3 वाजतीलच. तर 3 वाजता 2 तयार होणार नाही, एकच काटकोन तयार होईल. तर यामध्ये 1 मायनस करावं लागेल. शिवाय 3च्या नंतर 4, 5, 6, 7, 8, 9 पण वाजतील. त्याच्या 9 वाजल्यानंतर 10 वाजतील. राईट ना. तर 9 वाजेचा पण 1 काटकोन जो कमी होईल, असे 2 काटकोन याच्यामधून कमी करावे लागतील. 16 वजा 2 म्हणजे एकूण 14 काटकोन तयार होतील. 2 वाजेपासून 10 वाजेपर्यंत एकूण 14 काटकोन तयार व्हायला पाहिजे. कारण लॅप्स टायमिंग यांचा जो असतो काटकोनचा, तो 3 वाजताचा आणि 9 वाजताचा असतो. जिथे 2 तयार होत नाही तिथे एकच काटकोन तयार होतात. बाकी कितीही वाजू द्या, बाकी प्रत्येकांमध्ये एका तासाला 2 काटकोन तयार होतात. फक्त 3 आणि 9 या वाजता फक्त एकच काटकोन तयार होतो. त्यामुळे 3 वाजेचा 1 काटकोन आणि 9 वाजेचा 1 काटकोन असे 2 काटकोन आपण मायनस केले या 16 मधून. टोटल 8 तास झाले. 8 दुने 16 व्हायला पाहिजे. पण 3 वाजेचा आणि 9 वाजेचा 1 काटकोन 2 काटकोन मायनस केले. उत्तर असायला पाहिजे 14 काटकोन तयार होतील. राईट. चला नेक्स्ट येऊया. क्वेश्चन नंबर 55.
सुशील 15 मीटर दक्षिणेकडे चालत गेला, तिथून तो 12 मीटर उत्तरेकडे गेला, नंतर तो 4 मीटर पश्चिमेकडे गेला. बरं, याला आपल्याला ड्रॉ करावं लागेल. चला करूया याला ड्रॉ. की सुशील 15 मीटर दक्षिणेकडे गेला. समजा इथून तो निघाला 15 मीटर दक्षिणेकडे गेला. हे 15 मीटर, राईट, 15 मीटर दक्षिणेकडे गेला. तेथून तो 12 मीटर उत्तरेकडे गेला. उत्तरेकडे म्हणजे वर, की इथून इथे पोहोचल्यानंतर 12 मीटर उत्तरेकडे म्हणजे वर गेलाय. आता ही टोटल आहे 15, तर आपण इथपर्यंत दाखवू की 12 मीटर इथपर्यंत गेलाय, म्हणजे इथपर्यंत पोहोचलाय तो. नंतर तो 4 मीटर पश्चिमेकडे म्हणजे डाव्या बाजूला 4 मीटर तो पश्चिमेकडे गेलाय. इकडे हा 4 मीटर पश्चिमेकडे गेला असेल तर निघालेल्या जागेवरून, कुठून निघाला होता तो? इथून. निघालेल्या जागेवरून तो किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे? या निघालेल्या जागेवरून तो किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे? दॅट इज द क्वेश्चन. निघाला होता इथून, तो पोहोचला इथे. निघालेल्या जागेवरून तो किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? बरं, लक्षात घ्या, इथून इथपर्यंत होता 15 आणि इथून इथपर्यंत झालाय 12, म्हणजे इथून इथपर्यंत असेल 3 मीटर. आणि इथे काटकोन तयार होत आहे, आणि काटकोन जर तयार होत असेल तर पायथागोरसचा थेरम लागू होईल. आणि पायथागोरसचा थेरम लागू होईल तर तुम्हाला इथपासून इथपर्यंतची लांबी काढता येईल. जिथे पायथागोरसनुसार 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 16 आणि 9 होत आहे 25, 25 हा 5चा वर्ग आहे, म्हणजे तो 5 मीटर अंतरावर असेल. निघालेल्या जागेवरून तो इथे पोहोचलाय, तो असेल 5 मीटर अंतरावर. आणि तो कोणत्या दिशेला आहे? तर ही दिशा कोणती असतं? तर ही दिशा असतं नैऋत्य. तर 5 मीटर अंतर आणि नैऋत्य दिशेला असेल तर 5 मीटर नैऋत्य, बघा ऑप्शन नंबर सी ला तुम्हाला मिळते. डिस्टन्स अँड डिरेक्शनचा क्वेश्चन आहे. तुम्हाला मीन्स दिशा ज्ञान असायला पाहिजे. वर असतं उत्तर, खाली असतं दक्षिण, उजवीकडे असतो पूर्व, डावीकडे असतो पश्चिम. त्याशिवाय 4 उपदिशा कशा असतात त्यांची नावं सुद्धा माहिती असायला पाहिजे. तर ही दिशा जी आहे ती नैऋत्य दिशा आहे आणि तो 5 मीटर अंतरावर आहे, तर 5 मीटर नैऋत्य असं म्हणता येईल. राईट. चला क्वेश्चन नंबर 55 चा आन्सर झालाय सी. क्वेश्चन नंबर 56 ला या. बरं, याला थोडस स्क्रोल करून घेऊया. क्वेश्चन नंबर 56. 0, 4, 18, 48, 100, 180 आणि क्वेश्चन मार्क. त्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल? दॅट इज द क्वेश्चन. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगून चुकलेलं आहे, हे रिजनिंग आहे. रिजनिंग मध्ये जो नंबर सिरीज असतो, संख्या मालिका, याचे पॅटर्न्स खूप वेगवेगळे असतात. खूप सारे पॅटर्न्स असतो. त्यामध्ये एक पॅटर्न महत्वाचा असा असतो की n³ मायनस n². हा रिसेंटली अपडेटेड पॅटर्न आहे बरं का. मी तुम्हाला सांगतोय रिसेंटली अपडेटेड पॅटर्न. मागच्या 3-4 वर्षापासूनच याच्यावरचे प्रश्न बघण्यात आलेले आहेत, याच्यापूर्वी नव्हता. तर रिसेंटली अपडेटेड पॅटर्न आहे म्हणून खूप साऱ्या परीक्षांमध्ये यावरचा प्रश्न बघण्यात येतो. तुम्हाला सिरीज दिलेली आहे 0, 4, त्यानंतर 18, देन 48, देन 100 आणि 180 आणि यानंतर काय? दॅट इज द क्वेश्चन. दॅट इज द क्वेश्चन. आणि हा जो आहे हा या कॉन्सेप्टवर फिट आहे. या कॉन्सेप्टवर की हा जो पहिला दिसतोय n³ मायनस n², म्हणजे ज्या संख्येचा क्यूब घेत असेल त्या संख्येचा स्क्वेअर घेणे आहे. तर हा आहे 1³ मायनस 1². 1³ मीन्स 1, 1² मीन्स 1, 1 मायनस 1 दॅट इज 0. हा जो दुसरा दिसतोय हा 2चा घन वजा 2चा वर्ग. ज्या संख्येचा घन त्या संख्येचा वर्ग होतोय. 2चा घन म्हणजे 8, 2चा वर्ग म्हणजे 4, 8 मधून 4 वजा करा, 4 शिल्लक राहतात. राईट. इथे बघा हा 3चा घन वजा 3चा वर्ग. 3चा घन म्हणजे 27, 3चा वर्ग म्हणजे 9, 27 वजा 9 आले का 18 आले. हा इथे बघा हा 4चा घन वजा 4चा वर्ग. 4चा घन म्हणजे 64, 4चा वर्ग 16, 64 मधून 16 कमी करा, 48 मिळतोय. त्यानंतर हा 5चा घन वजा 5चा वर्ग. 5चा घन म्हणजे 125 वजा 5चा वर्ग म्हणजे 25, 125 मधून 25 गेले 100. हा तुम्हाला मिळतोय 6चा घन वजा 6चा वर्ग, 216 मायनस 36 करा 180. तर हा काय असायला पाहिजे फायनली क्वेश्चन मार्क मध्ये? तो असायला पाहिजे 7चा घन वजा 7चा वर्ग. 7चा घन म्हणजे 343
आणि 7चा वर्ग म्हणजे 49, इथून मायनस करा, राईट. 13 मधून 9 म्हणजे 4, एक शिल्लक 9, एक शिल्लक 2, 294 हे तुमचे उत्तर असायला पाहिजे. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 294, ऑप्शन नंबर सी. लक्षात घ्या बरं का, टीसीएस आणि आयबीपीएस कंडक्ट करते तुमची परीक्षा. तुम्हाला खूप सारे वेगवेगळे विचित्र पद्धतीचे प्रश्न मिळतील की या पॉइंटवर रिसेंटली अपडेटेड क्वेश्चन्स असे विचारण्यात आलेले आहेत. तर हे जे आहेत नंबर सिरीज, त्यांचे सर्व पॅटर्न्सची माहिती असायला पाहिजे. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 294. बरं, यामध्ये एक पॅटर्न पुन्हा आहे की हा जो मायनस आहे हा n³ प्लस n², याच्यावरही क्वेश्चन बघण्यात आलेले आहेत बरं का रिसेंटली. ते कसे असतात, एक सॅम्पल एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथे सांगतोय की n³ प्लस n² या पॅटर्नवर टीसीएस आयबीपीएस कसा क्वेश्चन विचारतो की हा असतो जसा एक उदाहरण की कसा असतो 2, मग त्यानंतर असतो 12, मग 36, देन 80, देन 150. तर याच्यानंतर काय असा प्रश्न सुद्धा या, आता हा n³ मायनस n² वर हा प्रश्न बघितला, याच पॅटर्नवर n³ प्लस n² वर प्रश्न पडतो की तो असा प्रश्न असतो. हा जो दिसतोय दॅट इज 1³ प्लस 1² मीन्स 1 प्लस 1 दॅट इज 2, राईट. हा जो असतो 2³ प्लस 2², 2चा घन 8, 2चा वर्ग 4, 8 आणि 4 12. हा जो असतो 3चा घन प्लस 3चा वर्ग, 3चा घन 27 अधिक 9, हा तयार होतो 36. हा तयार होतो 4चा घन, 4चा वर्ग 64 अधिक 4चा वर्ग 16, 64 अधिक 16 80. मग हा तयार होतो 5चा घन प्लस 5चा वर्ग, 5चा घन 125 प्लस 25 हा 150, आणि क्वेश्चन तो विचारला जातो. तर हा होईल तुमचा 6चा घन प्लस 6चा वर्ग, 6चा घन 216 प्लस 36 म्हणजे 252 उत्तर असायला पाहिजे. याचं रिसेंटली अपडेटेड जे पॅटर्न्स आहेत ते सांगितले आहे मी तुम्हाला टीसीएस आयबीपीएस चे, राईट. तर याला लक्षात ठेवा. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 57. बरं, क्वेश्चन नंबर 57, व्यास, त्रिज्या, कर्ण, स्पर्शिका या 4 पैकी, बाकीचा प्रश्न इकडे आलेला आहे, या 4 पैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. बघा, हा जो व्यास आहे हा वर्तुळाशी रिलेटेड आहे. त्रिज्या हा सुद्धा वर्तुळाशी रिलेटेड आहे, वर्तुळाला त्रिज्या असतो. स्पर्शिका हा सुद्धा वर्तुळाशी रिलेटेड आहे. बट हा जो कर्ण आहे हा वर्तुळाशी रिलेटेड नाही. तर तुमचा ऑडमॅन असायला पाहिजे कर्ण. वर्तुळाला कधीच कर्ण नसतात. कर्ण कुणाला असतात, चौकोनाला, पंचकोनाला, त्यांना कर्ण असतात. तर हे 3 टर्म्स व्यास, त्रिज्या आणि स्पर्शिका या वर्तुळाशी रिलेटेड आहे, बट हा कर्ण वर्तुळाशी रिलेटेड नाही. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे दॅट इज कर्ण. चला शेवटचे 3 राहिले आहेत, 58, 59, 60, आणि म्हणजे आपल्याला याला मग स्टॉप करता येईल की कशा पद्धतीने रिजनिंगचे पुन्हा क्वेश्चन्स तुम्हाला पडतील. चला इथे चिन्ह बदलवाला क्वेश्चन आहे की जर गुणाकार म्हणजे वजाबाकी, भागाकार म्हणजे गुणाकार, वजाबाकी म्हणजे बेरीज आणि बेरीज म्हणजे भागाकार, यांचे चिन्ह बदल करायचे. तुम्हाला इक्वेशन दिले आहे 9 9 9 अगेन 9 आणि 9 इक्वल टू व्हॉट. यांचे चिन्ह बदल करून गुणाकार म्हणजे काय, वजाबाकी, तर इथे वजाबाकी करा. त्यानंतर भागाकार म्हणजे काय बोलताय, भागाकार म्हणजे गुणाकार, इथे गुणाकार करूया. त्यानंतर वजाबाकी म्हणजे बेरीज, तर इथे बेरीज करूया. आणि फायनली बेरीज म्हणजे भागाकार बोलतोय, इथे भागाकार करूया. आणि यांच्यापासून तयार होणारं उत्तर तुमचं असायला पाहिजे. बट याला सॉल्व्ह करताना बॉडमास नुसारच सॉल्व्ह करणे आहे, बॉडमासच्या बाहेर जाता येणार नाही. तर सर्वात आधी बॉडमास म्हणजे भागाकार सॉल्व्ह करा. 9 भागिला 9 म्हणजे 1 प्लस मग गुणाकार 9 गुणिला 9 81, राईट. मायनस आहे इकडे 9. यांची बेरीज वजाबाकी करा. पॉझिटिव्ह 9 आहे आणि 1 10, 9 अधिक 10 म्हणजे 10 आणि हा वजा 81, 10 वजा 81 म्हणजे 81 मधून 10 गेले 71 आणि मोठ्या संख्येची चिन्ह मायनस.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे -71, जे इथे पण दिसत नाही, इथे पण दिसत नाही, इथे पण दिसत नाही. तुमचे उत्तर असायला पाहिजे यापैकी नाही. ऑप्शन नंबर डी, चिन्ह बदलचे क्वेश्चन्स पडतात. राईट, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. चला 59 आणि 60 म्हणजे या सिरीजसाठी आपण 60 प्रश्न कंप्लीट करून घेतोय. पुन्हा एखादी सिरीज घेऊन येईल लवकरच 59. एनॉलॉजीचा क्वेश्चन आहे, प्युअर एनॉलॉजी की इथे दिले 42 पासून हा 13 तयार होत असेल तर 72 पासून कोणती संख्या तयार होईल, दॅट इज द क्वेश्चन. राईट, खूप विद्यार्थ्यांना इन्स्टंट कळत नाही की याला कसं केलं जातं. बट जसं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करतो ना, क्वाड्रॅटिक इक्वेशन की अशा पद्धतीने दोन संख्यांचा गुणाकार करावा लागतो ज्यांची बेरीजची मिडल टर्म तयार होतं. तर या 42 मध्ये अशा दोन संख्यांचा गुणाकार 6 गुणिला 7 जर केला तर तो 42 होतो. आणि या दोघांची बेरीज, याच दोघांची 6 अधिक 7 हा होतोय 13. एनॉलॉजी मध्ये स्पेशली या कॉन्सेप्टवर ड्रॉ होतात क्वेश्चन्स की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पॅटर्न इथे अप्लाय केला जातो. आणि या दोन पहिले 6 आणि 7 आणि 6 आणि 7, इथे 6 आणि 7 या दोन संख्यांपैकी एक संख्या इथे वापरली जाईल. तर या 72 मध्ये या 7 ने तर भाग जात नाही, तर या 6 ने भाग जातोय. 6 गुणिला 12 केला तर तो 72 होतो. 6 गुणिला 12, तर इथे या दोघांची बेरीज 6 अधिक 12 करणे आहे. 6 अधिक 12 तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 18. ऑप्शन नंबर 1. एनॉलॉजीचा एकदम मीन्स मोस्ट फ्रिक्वेंटली विचारण्यात येणारा टाईप आहे हा क्वाड्रॅटिक टाईप. याला म्हणतात क्वाड्रॅटिक टाईप. ज्या दोन संख्यांचा गुणाकार मिळून एखादी संख्या तयार होत असेल त्याच दोन संख्यांची बेरीज मिळून दुसरी संख्या तयार व्हायला पाहिजे, हे रिलेशन त्यांच्यामध्ये असायला पाहिजे. यालाच कोरिलेशन सुद्धा असं म्हणतात. चला 59 झालाय. क्वेश्चन नंबर 60, फायनली लास्ट क्वेश्चन नंबर 60. जर अमित दक्षिण दिशेकडे तोंड करून शीर्षासन करत असेल, शीर्षासन लक्षात घ्या की जसं मी तुम्हाला सरळ उभा दिसतोय ना, तर हा सरळ उभा आहे. शीर्षासन म्हणजे माझे पाय वर असतील आणि डोकं खाली असेल आणि मी बघत तुमच्याकडेच असेल. आता मी तुमच्याकडे बघतोय, सरळ उभा आहे, तर माझा उजवा हात इकडे होत आहे आणि डावा हात इकडे. पण हाच मी जर उलट झालोय, असं माझं डोकं खाली आणि पाय वर गेले, तर हा उजवा हात जाईल इकडे, म्हणजे हा उजवा बाजू होईल आणि ही डावी बाजू होईल. तर असाच प्रश्न शीर्षासनावर विचारला जातो की जर अमित दक्षिण दिशेकडे, म्हणजे हा जर पॉइंट असेल इथे आणि हा दक्षिण दिशा म्हणजे इकडे बघतोय, तो दक्षिण दिशा म्हणजे खाली, आणि जर तो खाली बघत असेल सरळ, तर त्याची डावी बाजू येईल इकडे. सरळ उभा असेल तर डावी बाजू येईल इकडे आणि उजवी बाजू होईल इकडे, जर तो सरळ असा उभा असेल तर. राईट, पण तो जर शीर्षासन करून जर दक्षिणकडे बघत असेल म्हणजे तो आता उलट झालाय. उलट मीन्स त्याचं डोकं खाली आणि पायवर, तर त्याची उजवी आणि डावी बदलेल. उजवी बाजू येईल इकडे आणि डावी बाजू येईल इकडे. बदल केव्हा? सरळ उभं राहण्यापेक्षा तो शीर्षासन करत असेल, डोकं खाली आणि पायवर करत असेल, तर दोन्ही बाजू बदलतील. तर प्रश्न बोलतायत जर अमित दक्षिण दिशेकडे तोंड करून शीर्षासन करत असेल तर त्याच्या डाव्या बाजूला ही डावी बाजू तयार होईल. बरं का, शीर्षासन केल्यानंतर डावी बाजू म्हणजे इकडे पश्चिम असतो, राईट ना, आणि इकडे पूर्व असतो. तर त्याच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल तर त्याच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असायला पाहिजे, तर ती पश्चिम दिशा असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2. राईट, हे घेतले आपण 60 प्रश्न, तीन पार्ट मध्ये घेतले आहेत बरं का. त्यामध्ये या पार्ट मध्ये रिजनिंगचे प्रश्न जरा जास्त टाकण्यात आले होते आणि ते पण IBPS TCS याच्या पूर्वी आलेल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले जे प्रश्न आहेत तिथून उचलून तुमच्या समोर इथे टाकण्यात आलेले आहेत. कशासाठी की IBPS आणि TCS हे कशा पॅटर्न मध्ये, कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात त्याची एक इनिशियल आयडिया तुम्हाला यायला पाहिजे. म्हणजे तो जो गोंधळपणा डोक्यात सुरू झालेला आहे ना भरपूर विद्यार्थ्यांचा, की समोरच्या परीक्षा IBPS किंवा TCS कंडक्ट करणार आहे, तो गोंधळपणा दूर व्हायला पाहिजे. त्यासाठी मी ही सिरीज सुरू केली आहे तुमच्यासाठी.
राईट. तुम्हाला जर खरंच आवडलं असेल की हे 60 प्रश्न जर जे घेतले आहेत, तर तुम्ही तुमच्या मित्रांना, जे गरजू मित्र असतील त्यांना पण शेअर करा, त्यांना पण माहिती होऊ द्या. आणि हे सर्वचे सर्व प्रश्न गणिताचे, गणित आणि बुद्धिमत्ताचे हे तर घेतले आहेत. याशिवाय दुसरा पार्ट पण घेऊन येईल मी, असाच तुकड्या तुकड्यामध्ये मी तुम्हाला IBPS आणि TCS शी रिलेटेड क्वेश्चन कसे असतात त्याची तुम्हाला थोडंफार फॅमिलियर करून देईल मी त्या प्रश्नांसोबत. राईट. तुम्हाला नक्कीच कामात येईल हे तिन्ही व्हिडिओ. याच्याशिवाय इतरही व्हिडिओ तुम्हाला मिळतीलच डेफिनेटली. बट जर तुम्हाला आवडला असेल नक्कीच की हा जो मी एक प्रयोग सुरू करण्याचा प्रयत्न केलाय बरं का, की TCS आणि IBPS ची जी भीती मनात तयार करून ठेवलेली आहे त्याला पडवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या डोक्यातून, किंवा त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि बिलकुल ही भीती ठेवू नका. भीती असेल तर परीक्षा क्रॅक होणार नाही. भीतीला दूर करा आणि बेधडक पूर्ण तयारी करून परीक्षेला उतरा. प्रश्न या टाईपचेच असतील किंवा याच्याशिवाय अजून कशा कशा टाईपचे असतात ते सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येईल. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच जर आमच्या युट्यूब चॅनलवर बघत असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा किंवा तुमच्या मित्रांना शेअर करा. राईट. रोज तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर रोज नवीन नवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ तर मिळत राहतातच आणि समोरही मिळत राहतीलच. राईट. तर ऑल ऑफ यू, हे तर तुम्हाला कळलं असेल. शिवाय एक थोडीशी सूचना पुन्हा एक महत्वाची देतोय की जर IBPS आणि TCS ची भीती पूर्णपणे दूर करायची असेल तर आमचं ॲप आहे. तर आमचं एक ॲप आहे जे तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांना तर माहिती आहेच. भरपूर विद्यार्थ्यांना माहिती आहे की त्या ॲपमध्ये गणित बुद्धिमत्ताशी रिलेटेड सर्वचा सर्व प्रश्न, आमचं ॲप ज्याचं नाव आहे मिशन ऑफिसर्स. मिशन ऑफिसर्स हे तुम्हाला, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तर मिळेलच. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेलच, किंवा प्ले स्टोर वर जाऊन तुम्हाला या नावानं सर्च करून तुम्हाला ॲप इन्स्टॉल करता येईल, ॲप डाउनलोड करता येईल. आणि या ॲप मध्ये तुम्हाला सरळ सेवा कोर्स जो आहे तो कंप्लीट गणित आणि बुद्धिमत्ता, पूर्ण गणित आणि बुद्धिमत्ताचा टोटल कोर्स, गणित आणि बुद्धिमत्ताचा कंप्लीट कोर्स जो TCS आणि IBPS कंडक्ट करणार आहे, TCS आणि IBPS कंडक्ट करणारा हा कंप्लीट कोर्स तुम्हाला आमच्या ॲपवर मिळेल. राईट. आणि त्याची किंमत एकदम क्षुल्लक किंमत आहे. 999 रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स परचेस करता येईल, ज्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष, ज्याची व्हॅलिडिटी राहील तुम्हाला 1 वर्ष आणि अनलिमिटेड टाइम्स तुम्ही कधीही लेक्चर्स बघू शकता. यामध्ये जवळपास 160च्या वर लेक्चर्स तुम्हाला मिळतील. 160च्या वर लेक्चर्स मिळतील. याशिवाय फ्री कंटेंट जे जवळपास 75च्या वर फ्री कंटेंट्स मिळतील या ॲपमध्ये. हे जे 160 लेक्चर जे आहेत कंपाईल केलेले, हे तुमचे जे सर्व टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सशी रिलेटेड सर्वच्या सर्व लेक्चर्स कंपाईल केले आहेत, ज्यामध्ये कमर्शियल टॉपिक्स, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड अँड डिस्टन्स, त्यानंतर ॲव्हरेजेस, रेशो प्रोपोर्शन, लसावी मसावी, एक्सपोनेंट, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी आणि एक्सेप्शनल सर्व टॉपिक्स वयावरील उदाहरणापासून, शिवाय भूमितीचा पाठ, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, मेन्सुरेशन, त्याशिवाय ट्रिग्नोमेट्री हे सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळेल. त्याशिवाय रिजनिंगचा पाठ, नंबर सिरीज, ऑड मॅन आउट, कोडिंग डिकोडिंग, सिटिंग अरेंजमेंट, डिरेक्शन सेन्स हे सर्व पाठ, आकृत्या मोजण्यापासून तर सिलोक्स, इनइक्वॅलिटी हे सर्व पाठ तुम्हाला या 160 प्लस लेक्चर मध्ये मिळेल, ज्याची किंमत ठेवली आहे फक्त 999 रुपये, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट गणित आणि बुद्धिमत्ताचं नॉलेज घरी बसून घेता येईल. स्पेशली त्या महिलांसाठी बरं का, महिलांसाठी की ज्या घरून बाहेर निघून क्लासला जाऊ शकत नाही किंवा लग्न होऊन ते घरी बसून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतायत, अशा महिलांसाठी तर खूप चांगला कोर्स आहे. घरी बसून तुम्हाला कंप्लीट गणित आणि बुद्धिमत्ताचं नॉलेज घेता येईल. आणि तेही TCS IBPS या लेवलवर पूर्णच्या पूर्ण कोर्सचे हे जे 160च्या प्लस लेक्चर तयार केले आहेत IBPS आणि TCS लेवलवर. राईट. आणि जर तुम्हाला लवकरच कुठेतरी जॉईन व्हायचं असेल तर गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये तुम्हाला परफेक्शन असणे गरजेचे आहे. आणि ते जर करायचे असतील तर डेफिनेटली आमच्या ॲपला ट्राय करून बघा, तुम्ही निराश होणार नाही. कारण इतक्या विद्यार्थ्यांनी आमचे ॲप जे आता वापर करतायत
त्यांचे मीन्स त्यांचे जे जे काही आम्हाला कॉल येतात ते खूप सॅटिस्फाईड आहेत, समाधानी आहेत. ते बोलतात आम्हाला तर खूप छान ॲप तयार केला आहे सर, गणित आणि बुद्धिमत्ता आमच्यासाठी अगदी सोपं होऊन गेलेलं आहे, तुमच्यासाठीही अगदी सोपं होऊन जाईल. तर मिशन ऑफिसर्स या ॲपला इन्स्टॉल करा गुगल पेवरून, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल. आणि जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये आवड असेल आणि शिकायचं असेल खूप साऱ्या ट्रिक्स, तर 999 रुपयाला परचेस करा. डेफिनेटली तुमच्या समोरच्या परीक्षांमध्ये खूप फायदा होईल. राईट. चला, तुम्हाला आजचं लेक्चर हे फायद्याचं होईलच जर तुम्ही बघितलं असेल तर. नक्कीच अशी अपेक्षा करतोय समोर लवकरच पुन्हा एक लेक्चर घेऊन येईल यूट्यूबवर. ओके, टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.